श्री गुरुदेव दत्त. सत्यभामा राजाची सुकन्या होती. लहानपणापासून तिने राजनीती, घोडेस्वारी, धनुर्विद्या आणि तलवारीबाजी यामध्ये आपले कौशल्य सिद्ध केले. ती फक्त सुंदर नव्हती, तर ती चतुर, हुशार आणि तेजस्वी होती. राजदरबारात ती वडिलांच्या शेजारी बसून प्रशासनाचे बारकाईने शिकायची. एकदा राजदरबारात काही मंत्री तिच्या लहान वयावरून तिची खिल्ली उडवत होते. सत्यभामाने शांतपणे त्यांना विचारले, राज्य चालवण्यासाठी वय महत्त्वाचे की बुद्धी? तिच्या प्रश्नाचे सार दरबार स्तब्ध झाले. सत्यभामा फक्त रणरागिणी नव्हती, तर ती असीम सौंदर्याची आणि अपार बुद्धीची धनी होती. तिच्या रूपाचे वर्णन करताना कवींनी तिच्या डोळ्यांना चंद्रासारखे शीतल, केसांना रात्रीच्या गूढतेचे रंग आणि हास्याला मधुर गीतांची नजाकत दिली होती. परंतु तिच्यासाठी सौंदर्य हा एक मुखवटा होता. ती ओळखली जायची तिच्या निर्भीड स्वभावाने आणि अचूक निर्णयक्षमतेने. राजकारण, युद्धनीती आणि प्रशासन यामध्ये ती कुठल्याही पुरुषापेक्षा कमी नव्हती. सत्यभामाला नेहमीचा तिला समजून घेणारा, तिच्या सामर्थ्याची कदर करणारा जोडीदार हवा होता. तिच्या आयुष्यात श्रीकृष्ण आले, जे फक्त परमेश्वर नव्हते, तर एक कुशल राजनीतिज्ञ आणि अद्भुत योद्धाही होते. त्यांचा विवाह हा केवळ प्रेमाचे प्रतीक नव्हता, तर तो अद्वितीय व्यक्तिमत्त्वाचं संगम होतं. सत्यभामाने कृष्णाला फक्त प्रियकर म्हणून नव्हे, तर सक्षम साथीदार म्हणून स्वीकारले. ती श्रीकृष्णाची केवळ राणी नव्हती, तर त्याची युद्धसखी आणि साथीदार होती. नरकासुराने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. त्याच्या तावडीत हजारो स्त्रिया कैद होत्या. त्याला संपवण्यासाठी सत्यभामा आणि श्रीकृष्ण युद्धभूमीवर उतरले. युद्धाच्या मध्यभागी नरकासुराने एक प्रचंड अस्त्र सोडले, जे श्रीकृष्णाला घायाळ करू शकले असते. सत्यभामाने तात्काळ धनुष्य उचलले आणि एक अचूक बाण सोडला. ते अस्त्र नष्ट केले आणि तिच्या साहसामुळे ती कृष्णाने नरकासुराचा वध केला आणि कैद झालेल्या स्त्रियांना मुक्त केले. रणभूमी शांत झाली होती. सत्यभामा कृष्णाच्या शेजारी उभी होती. तिच्या हातात तलवार होती, पण मन मात्र समाधानी होते. श्रीकृष्ण हसत म्हणाले, राणी सत्यभामा, आज तुझ्या पराक्रमाने इतिहास घडला. सत्यभामाने शांतपणे उत्तर दिले, रणांगणात जितके पराक्रमाचे महत्त्व असते, तितकेच प्रेम आणि समर्पण आणि बुद्धीचेही असते. मला फक्त योद्धा म्हणूनच नव्हे, तर निष्ठावान पत्नी आणि सुज्ञ राणी म्हणूनही ओळखले जावे. एकदा सत्यभामा दरबारात उभी होती. तिचे डोळे श्रीकृष्णाच्या दिशेने लागले होते. श्रीकृष्ण हसत खेळत आपल्या अन्य राणींशी संवाद साधत होते. सत्यभामेला हे सहन होत नव्हते. ती श्रीकृष्णाला सर्वाधिक प्रिय असावी. त्याच्या मनात तिचे स्थान सर्वात श्रेष्ठ असावे, हाच तिचा हट्ट होता. सत्यभामेच्या मनात विचारक चक्र फिरत राहिले. मी त्याच्यावर अपरंपार प्रेम करते, मग मीच त्याची हृदयात सर्वोच्च स्थान का मिळवू शकत नाही? श्रीकृष्ण माझे आहे, त्यांचे हृदयही फक्त माझे असायला हवे. एक दिवस सत्यभामा स्वर्ण अलंकाराने सुसज्ज एका मोठ्या आरशासमोर उभी राहून स्वतःचे प्रतिबिंब निहाळत होती. तिच्या सौंदर्यावर गर्व नव्हता, पण कृष्णाच्या जीवनात तिचे स्थान सर्वोच्च असावे हा तिचा विश्वास होता. तेवढ्यात नारद मुनी महाली आले. त्यांच्या हातात वीणा होती. चेहऱ्यावर नेहमीच मुश्किल हसू होते. सत्यभामेला पाहताच ते म्हणाले, राणी सत्यभामा, तू केवळ रूपवंती नाहीस, तर शौर्यवंती आणि बुद्धिमानही आहेस. परंतु मला एक प्रश्न पडतो, तुम्ही श्रीकृष्णासाठी सर्वश्रेष्ठ राणी आहात का? हे ऐकून सत्यभामा म्हणाली, हे काय प्रश्न झाले ऋषीवर्य? मी श्रीकृष्णावर अतूट प्रेम करते, मग माझ्या स्थानाबद्दल एक का शंका का? नारदाने हसून सांगितले, अगदी तसेच. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का, रुक्मिणीजींची भक्ती इतकी निखळ आहे की ती श्रीकृष्णासाठी केवळ पत्नी नाही, तर एक समर्पित साधिका आहे. तिच्या निस्वार्थ प्रेमासमोर कुणीच टिकू शकत नाही. सत्यभामेच्या चेहऱ्यावर संताप आणि अस्वस्थतेचे संगम उठला. रुक्मिणीपेक्षाही माझे प्रेम कमी आहे असे तुम्हाला वाटते का? ऋषीवर्य, नारदाने उत्तर दिले, मी काही म्हणत नाही, परंतु देवांच्या दरबारात असे बोलले जाते की रुक्मिणीजींच्या भक्तीपुढे तुमची श्रेष्ठता थोडी कमी भासते. हे ऐकताच सत्यभामा
एकदम उठली. तिच्या मनात असूयेचे वादळ उठले. मी श्रीकृष्णाची सर्वात प्रिय राणी आहे आणि मी ती सिद्ध करून दाखवेन. नारदांनी गुपचूप हसत मनात विचार केला, आता या अहंकारी प्रेमाचा सत्यासमोर सामना होईल. सत्यभामा आपल्या कक्षात वेगाने पुढे मागे फिरत होती. नारदांच्या शब्दांनी तिच्या मनात स्पर्धेची ठिणगी पेटवली होती. रुक्मिणीची भक्ती श्रेष्ठ आहे. तिच्या निस्वार्थ प्रेमासमोर कोणीही टिकू शकत नाही. सत्यभामा स्वतःशीच म्हणाली, मी कमी आहे नाही. मी कृष्णावर जितके प्रेम करते तितके कोणीही करू शकत नाही. मी त्यांना सिद्ध करून दाखवीन की माझे स्थान सर्वाधिक श्रेष्ठ आहे. तेव्हाच तिच्या डोक्यात एक कल्पना चमकली. जर मी श्रीकृष्णाला सोन्याच्या तराजूत तोलले आणि माझ्या संपत्तीने त्यांना ओलांडले तर माझ्या प्रेमाची किंमत सिद्ध होईल. सत्यभामेने लगेच आदेश दिला, राजदरबारात एक विशाल सुवर्ण तराजू उभारला जाईल आणि श्रीकृष्णाला त्यावर तोलले जाईल. त्या तराजूच्या दुसऱ्या बाजूस सत्यभामा आपली समस्त संपत्ती ठेवणार होती. संपूर्ण द्वारकेत ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. राजमहालाच्या दालनात सोन्याच्या मूठभर राशी हिरे, माणिक, अमूल्य वस्त्रालंकार साठवले जाऊ लागले. सत्यभामा आत्मविश्वासाने हसली. माझ्या ऐश्वर्याच्या पुढे श्रीकृष्ण नक्कीच झुकतील. सत्यभामाच्या आग्रहाने श्रीकृष्णानेही या विचित्र प्रयोगाला संमती दिली. ते स्मितहास्य करीत म्हणाले, राणी, जर तुला असे वाटत असेल की या तराजूतून प्रेमाचे मोजमाप होऊ शकते तर मी तयार आहे. श्रीकृष्णांना पुढे काय होणार आहे हे आधीच ठाऊक होते. नारद मुनी एका कोपऱ्यात बसून हे सर्व पाहत होते. त्यांनी मनात विचार केला, सत्यभामेच्या अहंकाराचा हा खेळ तिला एक अनमोल शिकवण देईल. द्वारकेच्या राजमहालात भव्य आयोजन झाले होते. राजदरबार सोन्या चांदीच्या झळाळीने झळकत होते. सभोवती कुतूहलता भरलेली होती. लोक उभी होती. दरबाराच्या मध्यभागी एक विशाल सुवर्ण तराजू उभारला गेला होता. एक बाजूस श्रीकृष्ण आणि दुसऱ्या बाजूस सत्यभामेची संपत्ती. सत्यभामा पुढे आली. आज मी दाखवून देईन की माझे प्रेम सर्वोच्च आहे. माझ्या संपत्तीने मी कृष्णाला सहज तोलू शकेन. सत्यभामाने स्वतःच्या अंगठ्या, हार, कडे, मुकुटू एकामागून एक तराजूत टाकायला सुरुवात केली. लोक आश्चर्यचकित पाहत होते, परंतु कृष्ण बसलेल्या बाजूस तराजू हलतही नव्हता. सत्यभामाने दासींना हुकूम दिला, अजून आणा मोठमोठ्या सोन्याच्या पेट्या. अमूल्य रत्नजडित वस्त्र, हिरे, माणिकांचे अलंकार तराजूत टाकण्यात आले, पण काहीही फरक पडत नाही. श्रीकृष्ण बसलेल्या बाजूस तराजू जशाचा तसा स्थिर राहिलेला होता. सत्यभामा म्हणाली, हे कसे शक्य आहे? माझ्याकडे संपूर्ण द्वारकेतील सर्वात मोठी संपत्ती आहे. अजून किती द्यावे लागेल? नारद मुनी बाजूने उभे राहून हलकेच हसले आणि खरे प्रेम संपत्तीने तोलले जाऊ शकते का? सत्यभामेच्या कपाळावर घाम जमा झाला. तिने आदेश दिला, माझ्या सर्व संपत्तीचा साठा आणा. संपूर्ण राजकोष रिकामे झाले. सर्व सुवर्ण आणि रत्न तराजूत टाकले गेले, पण तरीही तराजू हलला नाही. सत्यभामा अविश्वासाने खाली बसली. तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच पराभवाची झळक दिसत होती. श्रीकृष्ण शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले होते. नारदांनी स्मितहास्य करीत म्हटले, राणी सत्यभामा, तू ज्या गोष्टीने श्रीकृष्णांना तोलण्याचा प्रयत्न करतेस ती प्रेमाची खरी भाषा नाही. सत्यभामाच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह उमटले, तर मग खरी भक्ती कशाला आहे? नारद मुनी म्हणाले, राणी, श्रीकृष्णाचे मोजमाप स्वर्णाने होत नाही तर भक्तीने होते. तेवढ्यात रुक्मिणी पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर अहंकाराचा लौट नव्हता. रुक्मिणी सौम्य आवाजात विचारले, बहीण, मी एक छोटा प्रयत्न करू का? सत्यभामा मातेला हो म्हणाली. रुक्मिणीने सहज आपल्या ओढणीचा कोपरा उघडला. तिच्या हळव्या बोटात एक ताजे तुळशीपत्र होते. अत्यंत भक्तिभावाने तिने ते तुळशीपत्र सुवर्णाच्या राशीवर हलकेच ठेवले
आणि डोळे मिटून श्रीकृष्णाला मनोमन अर्पण केले. हे प्रभू, मी तुमच्या चरणी केवळ माझे शुद्ध प्रेम अर्पण करते. आणि चमत्कार घडला. तराजू एकदम संतुलित झाला. सर्व राजदरबार अवाक झाला. सत्यभामाने अविश्वासाने पाहिले. एक साध्य तुळशीपत्राने जो सोन्याच्या राशीमध्ये नेगण्या वाटत होते, ती श्रीकृष्णाच्या वजनाशी समतोल राखला होता. सत्यभामा त्या प्रसंगाच्या धक्क्यातून सावरत नव्हती. तिने आपली सर्व संपत्ती श्रीकृष्णाला तोलण्यासाठी अर्पण केली होती. तरीही तराजू हलला नव्हता. मात्र रुक्मिणीच्या एका तुळशीपत्राने तोल साधला होता. श्रीकृष्णासमोर नतमस्तक झाली. डोळ्यात अश्रू दाटले होते. प्रभू, माझे प्रेम कमी आहे का? मी तुम्हाला मनापासून प्रेम करते, तरीही माझे दान निरर्थक ठरले. श्रीकृष्णाने सौम्य हसत तिचा हात धरला आणि हलक्या स्वरात म्हणाले, सत्यभामा, तुझे प्रेम नक्कीच अपार आहे. पण प्रेमात अहंकार आहे. स्पर्धा असली तर ते केवळ स्वामित्वाची भावना बनते. खरं प्रेम अधिकार मागत नाही. ते स्वतःला विसरून समर्पित होतं. सत्यभामाच्या डोळ्यात आश्चर्य आणि जाणीवेची चमक एकाच वेळी उमटली. म्हणजेच माझ्या प्रेमात स्पर्धा होती आणि म्हणूनच ते खरी भक्ती ठरू शकली नाही. श्रीकृष्णाने उत्तर दिले, होय रुक्मिणी, काहीच मागितले नाही, केवळ अर्पण केले. तिच्या तुळशीपत्राच्या मागे केवळ श्रद्धा होती. तुलनेचा हेतू नव्हता. म्हणूनच ते माझ्या वजना एवढं ठरलं. सत्यभामा म्हणाली, मी समजले प्रभू. मी तुम्हाला जितकं प्रेम करते त्यापेक्षाही मला तुम्ही केवळ माझेच असावेत हे सिद्ध करण्याची तळमळ होती. पण खरं प्रेम सिद्ध करण्याची गरजच नसते, हे आपोआप जाणवतं. श्रीकृष्णाने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. प्रेम हे केवळ देण्यासाठी असतं. सत्यभामाने त्यात तुलना आली की ते अहंकाराने भरले जाते. पण जेव्हा ते निस्वार्थ होते तेव्हाच त्याला खरी शक्ती मिळते. त्या दिवसानंतर सत्यभामेच्या मनातील स्पर्धा नाहीशी झाली. तिचं प्रेम आता केवळ अधिकारासाठी नव्हतं, तर निस्वार्थतेसाठी होतं. ती अजूनही तीच सत्यभामा होती, शूर, तेजस्वी आणि आत्मविश्वासाने भरलेली. पण आता तिच्या प्रेमात अहंकार नव्हता, तर ती समर्पण आणि भक्ती होती. श्रीकृष्णासमोर बसून सहज विचारायची, प्रभू, तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे? आणि श्रीकृष्णाच्या सौम्य हसूत उत्तर द्यायचे, सत्यभामे, फक्त प्रेम, त्याला तुलना नसावी, अहंकार नसावा, फक्त शुद्धता असावी. सत्यभामेने आपले मन आता बाह्य वैभवावर केंद्रित न करता श्रीकृष्णाच्या सेवेत आणि भक्तीला गुंतवले. ती गरिबांना मदत करू लागली, कारण तिला उमगले होते की दान हे केवळ धनाने नव्हे तर प्रेमाने केले पाहिजे. ती मंदिरात जाऊन श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तुळशीपत्र अर्पण करू लागली, कारण तिला समजले होते की तुळशीशी हे भक्तीचे प्रतीक आहे आणि त्याच्या मागे असणारी श्रद्धा आहे. मूल्यवान आहे. ती इतकं राणीशी अधिक प्रेमाने वागू लागली, कारण तिला समजले होते की कृष्ण सर्वांवर सारखेच प्रेम करता आणि खरा भक्त त्यांच्यात कोणताही भेद करत नाही. एक दिवस सत्यभामा कृष्णाच्या चरणाशी बसली होती. तिच्या डोळ्यात समाधान होते. ती म्हणाली, प्रभू, पूर्वी मी तुम्हाला फक्त माझेच म्हणून हवे होते, पण आता मला समजले आहे की तुम्ही सर्वांचे आहात आणि म्हणूनच तुम्ही खऱ्या अर्थाने माझेही आहात. श्रीकृष्ण हसले. त्यांनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, सत्यभामे, तू खऱ्या भक्तीच्या मार्गावर आली आहेस. तुझ्या प्रेमाने आता स्पर्धेचे रूप सोडले आहे आणि ते आता निखळ प्रेम झाले आहे. त्या दिवसानंतर सत्यभामा फक्त श्रीकृष्णाची सत्यभामा राहिली, केवळ एक अहंकारी राणी, तर एक समर्पित भक्त जिच्या हृदयात केवळ कृष्णावरील शुद्ध प्रेम होते. श्रीकृष्णाच्या शब्दांनी सत्यभामेलाही अमूल्य शिकवण दिली, जी केवळ तिला नव्हे तर प्रत्येक प्रेम करणाऱ्या मनाला लागू होते. प्रेम हे जिंकण्यासाठी नसते, ते फक्त अर्पण करण्यासाठी असते. धन